तू आहे ना कंपल्सरी शूज पे ना. हाँ नमस्कार. आपलं शांतीबन पॅरालिसिस सेंटर इथे मी सुरेंद्र खास त्याचं नाव आहे आणि त्याला घेऊन आली आहे. म्हणजे तो आपल्या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये बरेच दिवस आहे आणि त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असं मी नक्की म्हणेल. कारण एक वैशिष्ट्य म्हणजे तो खूप छान एक एज्युकेटेड पर्सन आहे आणि एज्युकेशन करता करता त्याने एक छान जॉबही सर्च केला आणि IT क्षेत्रात त्यांनी काम करत होता. आणि IT क्षेत्रात काम करताना तर राहणार बदलापूर आणि IT क्षेत्रात तो करिअर करत होता एज्युकेशन नंतर आणि तो चांगल्या पोस्टवरती होता ॲज अ मॅनेजर म्हणून, प्रोजेक्ट मॅनेजर. तर सगळ्यात मेन म्हणजे मला त्याचं कौतुक का करूशी वाटलं कारण तो स्वतः स्ट्रगल लाईफमध्येच त्याला अचानकच एक आघात घडला. थोडक्यात आघात म्हणण्यापेक्षा त्याला पॅरालिसिसचा स्ट्रोक आला एवढ्या यंग एजमध्ये आणि त्याने आपल्या इथे येण्याआधी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली. नाशिक पॅरालिसिस सेंटर, निप्पाणी वगैरे बऱ्याच ठिकाणी स्वतः तो झगडला. फक्त मला ना त्याला जाण्याआधी असं खूप वाटलं की एक त्याचं मला कौतुक पण वाटलं कारण तो एज्युकेशन प्लस करिअर जॉब हे सगळं करत असताना पॉवर लिफ्टिंगमध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे. म्हणजे एक त्याचं हॉबीज आहे ते आणि त्याचं तो ड्रीम पण आहे आणि तो म्हणजे मला त्यातलं एवढं नॉलेज नाही आहे किंवा मी त्याबद्दल सविस्तर नाही सांगू शकत की तो काय करत होता. पण अचानक हे सगळं करताना तू तेरे करियर नहीं, जो पावर लिफ्टिंग का जो कर रहा है, तुझी जो इंटरेस्ट आहे, म्हणजे जॉब करून तो ह्या सगळ्या गोष्टी एक हॉबीज म्हणून, एक आवड म्हणून करत होता. आणि हे सगळं करत असताना त्याला अचानकच जसं काही ना काही कुठे ना कुठे चांगल्या गोष्टी घडत असताना म्हणतात ना काहीतरी एक विघ्न येतं, तसं त्याच्या आयुष्यात एक छोटंसं विघ्न आलं. पण त्याने हार नाही मानली बरं का. त्याला पॅरालिसिस होऊन पण मी त्याच्या आधीचे व्हिडिओ बघितले. इथे येण्याआधी त्याला काहीच चालता येत नव्हतं, पूर्ण हँडिकॅप होता, लघवीला नळी होती आणि तो त्या अवस्थेमधून हार्डली 1-2 महिन्यात खूप चांगल्या प्रकारे चालायला लागला. आणि इथेही आत्ता तो आल्यानंतर खूप छान चालतोय. पण थोडंसं त्याच्या डाव्या हातामध्ये, डाव्या पायामध्ये स्टिफनेस आहे. डाव्या हाताने पटकन वस्तू उचलली जात नाही आणि चालताना नॉर्मल थोडंसं चालत नाही. लेफ्ट लेगला थोडंसं त्याला डिफिकल्टी वाटते, सरळ पाऊल पडत नाही आहे. त्यासाठी तो आपल्या